मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या वाढदिवसाला उद्धव ठाकरेंनी लेखाच्या स्वरूपात शुभेच्छा दिल्या होत्या। त्याची परतफेड करण्याची संधी आज देवेंद्र फडणवीसांना मिळाली। तर राज आणि उद्धव यांची भेट फक्त वाढदिवसाच्या शुभेच्छापुरती आहे। महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे लवकरच कळेल, असं सूचक वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं। आनंदाची गोष्ट आहे। मला असं वाटतं की उद्धवजींचा जन्मदिवस आहे, त्यांना शुभेच्छा देण्याकरता राज ठाकरे गेले, आनंदाची गोष्ट आहे। याच्यामध्ये आपण कशाला राजकीय पाहायचं काय? शुभेच्छा देण्याकरता ते गेल्यात, आमच्या शुभेच्छा आहेत उद्धवजींना, सगळ्यांच्या शुभेच्छा। त्याला काय जन्मदिवसाच्या शुभेच्छा द्यायला जाणं याच्यामध्ये राजकारण पाहणं योग्य नाहीये। बघा, महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला विधानसभेच्या निवडणुकीत दिसलं, आणि महाराष्ट्राच्या मनात काय आहे हे तुम्हाला ज्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका आहेत त्यातही दिसेल। आता काही पक्षाच्या नेत्यांच्या मनात काय आहे ते महाराष्ट्रातल्या मनातलं आहे असं म्हणणं काही योग्य नाही आहे। फार मोठं स्टेटमेंट होईल ते। एकीकडे उद्धव आणि राज यांची जवळीक वाढत असताना दिसते, दरम्यान पक्षफुटीमुळे एकमेकांपासून राजकीय दृष्ट्या दुरावलेल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार या बहीण भावंडांना उद्धव आणि राज यांच्या या भेटीबद्दल नेमकं काय वाटतं तेही पाहूया। सत्ता येते जाते, राजकारण चालू राहील, राहतात फक्त नातीच। आणि आज राज ठाकरे आज उद्धवजींना भेटायला जे गेले, खूप आनंदाची गोष्ट आहे। आणि मला आनंद वाटतोय की महाराष्ट्राचं राजकारण कुठे जाईल ते बघताच आहे तुमच्या चॅनलवर, पण नाती जपली जात आहेत, ही माझ्यासाठी खूप समाधानाची गोष्ट आहे, कारण का हीच आपली मराठी संस्कृती आहे। ठाकरे बंधूंच्या भेटीकडे कसं बघतात दादा? खूप चांगलं बघतो। 20 वर्षानंतर मातोश्रीवर गेले राज ठाकरे। ठीक आहे ना, तो त्यांच्या घरातला प्रश्न आहे। आपण का त्यांचे ते स्वतंत्र विचाराचे आहेत। त्यांनी काय करावं, भावाभावांनी, तुझा भाऊ आणि तू जर वेगळे 20 वर्ष राहिला, नंतर त्यांनी एकत्र आले तर उलट आनंद व्यक्त केला पाहिजे। त्यात वाईट वाटायचं काय कारण आहे?